राहिले आहेत आणि ज्यांनी मराठी माणसाच्या हृदयावर राज्य केलं. आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपल्याबरोबर आहेत उद्धव ठाकरे. उद्धवजी, स्वागत आहे आपलं. महापालिका निवडणुका सुरू आहेत. कसा सुरू आहे प्रचार? प्रचार यावेळेला थोडा वेगळ्या पद्धतीने आम्ही करतो आहोत. कालच माझी आणि राजची संयुक्त सभा नाशिकला झाली. प्रतिसाद कसा होता हे आपण पाहिलं असाल. कोणती सभा असली तरी प्रचाराचे मुद्दे हे साधारणतः तेच आहेत. मग तेच मुद्दे जाहीर सभातनं सांगण्यापेक्षा आपण जरा घरोघरी कोणत्या माध्यमातून पोचायचं, तर तुमच्या माध्यमातून एक झालं. आणि जे कार्यकर्ते माझे प्रत्यक्ष तिकडे निवडणुका लढतायत त्या कार्यकर्त्यांना तिथल्या माझ्या निवडणूक कार्यालयाला आणि माझ्या शाखांना भेटी देऊन मी एक थोडंसं प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला. मी आहे, आदित्य आता सभा पण घेतोय, राज पण तसाच फिरतोय. आम्ही सगळेच जण यावेळेला जरा शाखा भेटी आणि एक सभा आणि मुलाखती असं हे आम्ही यावेळेच एक ठेवलेलं आहे. उद्धवजी, खरं तर शाखा म्हणजे तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा खूप वेगळे आहेत. कारण म्हणजे त्यांचं जे डेडिकेशन किंवा जे प्रेम आहे ते अगदी वेगळं आहे. त्याच्यामुळेच आम्ही आहोत. तुम्ही ज्या शाखा भेटी करतात, म्हणजे खरं हा कुठल्या रणनीतीचा भाग हा असा माझ्या ह्याच्यात एक प्रश्न होता, पण तुम्हीच त्याला हात घातला म्हणून तो पहिले घेते की ते शाखेमध्ये ही मंडळी असतात, जातात, ते तुमच्यासाठी तुम्ही नाही म्हटलं तरी प्रचार करणारे, ते निघणारे, ते मतदानालाही जाणार आहेतच. मग त्या लोकांना भेटून म्हणजे भेटायची गरज काय? मला वाटतं का तुम्हाला सांगतो, ही अनेक लोक अशी आहेत. आणि खरं सांगतो तुम्हाला, एखाद्या पक्षाचा प्रमुख असणं हे खूप मोठा मान आहे. पण हे प्रमुख पद जे आहे ना, हे निवडणुकीच्या उमेदवारी वाटपाच्या वेळेला खूप क्लेशकारक असतं. आपलीच माणसं, म्हणजे मला आजही एका गोष्टीचा अभिमान आहे, हे आमचं वैभव आहे की आज देखील माझ्या सगळ्या शहरात जिथे जिथे निवडणुका लढतोय, अनेक शहरात तर मी जाऊ शकत नाहीये, पण तिथे प्रत्येक वॉर्डात एकाहून अधिक महिला पुरुष कार्यकर्ते, सक्षम कार्यकर्ते हे निवडणूक लढवायला तयार आहे. मग अशा वेळी एक साहजिकच निर्णय घ्यावा लागतो. तो म्हणजे 2 असतील तर 2पैकी एकाला, 4 असतील तर 4पैकी एकाला. मग ती माणसं दुखावली जातात. काही माणसं तेव्हा तुटतात, काही माणसं नाराज होतात. आणि ते जे सगळं असतं, म्हणजे अरे आपल्यासाठी, शिवसेनेसाठी एवढा सगळा त्याग करणारा हा माणूस, पण करू काय शकतो मी? करू काय शकतो? साधारणतः एक माहिती घेतल्यानंतर कोणाला तरी मला एकाला उमेदवारी द्यावी लागते. आणि ती दिल्यानंतर सगळ्यांची नाराजी, आता त्या नाराजीचा हक्कदार मी आहे. म्हणून मी त्यांना सांगतो की कृपा करून तुम्ही स्थानिक पातळीवरती जसे आहात तसेच एकमेकांसोबत राहा. जे काय तुमचा जो वाईटपणा आहे, जे खापर आहे, ते माझ्या डोक्यावर फोडा. कारण मी आणखीन काय करू शकतो? खरं तर निवडणूक म्हणजे एक स्पर्धा आहे उद्धवजी, आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण स्पर्धा होती. मग आज काय आहे? आज हा स्पर्धा, त्यातला तो जी स्पर्धा हा विषय ना, तो काढून टाकलेला आहे आणि आता झुंडशाही झालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने बिनविरोध निवडणुका करून घेतल्या जातात. एखाद्या गावाने ठरवलं की नाही, आमच्याकडनं हाच उमेदवार निवडून, हाच आम्हाला पाहिजे आणि गावातनं कोणी अर्ज भरणार नाही, तर ते एक प्रेमाचं बिनविरोध असतं. पण धाक दपटशा, पैसे देऊन हे आता आरोप त्यांच्यातलेच लोक करत आहेत. आणि बिनविरोध निवडणुका करून घेणं, तेव्हाच त्यातली स्पर्धा मिली. आणि स्पर्धा कामाची करा. तुम्ही नुसती टीका करताय. मी जसं सांगतो, मी केलेली कामं ही माझी ती पुस्तिकाच आहे. आणि तुम्ही होर्डिंग बघत असाल की होय हे आम्ही केलं, ह्याच्यात सगळी कामं मी दिलेली आहेत. ही सगळी कामं बघा. ही कामाची स्पर्धा करा. तर ती स्पर्धा राहिलेली नाही. म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं करता येतात. नाही. माझं काय म्हणणं आहे की ती जी एक आपल्यात एक हे आहे ना, की एखादी रेषा खोडण्यापेक्षा त्या रेषेपेक्षा मोठी रेख काढा. आम्ही रेख काढले ना, तुम्ही काय अशी वैडी वाकडी वळणं घेताय? जे आम्ही कामं केले ते आम्ही कामं केलेले. कोस्टल रोड आम्ही केलेला आहे. मुंबईमध्ये जी कामं केली, शाळेचं सुधारणा असेल, पाण्याचं पुरवठा असेल, रस्ते त्यावेळेला होते, आता एकही रस्ता, म्हणजे 90% मुंबई खोदून ठेवलेली आहे. 90%. मेट्रोच्या नावाखाली तर बजबजपुरी माजलेली आहे. विकास पाहिजे, पण तो नियोजनबद्ध पाहिजे. नियोजन शून्य विकासाला विकास नाही, हा विनाश आहे. ही विनाशाची गती आहे, विकासाची गती नाही.
2017ची जी निवडणूक झाली होती त्या